ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील नरवीर तानाजी मित्रमंडळ यावर्षी आपल्या 48व्या वर्षात पदार्पण करत असून या पार्श्वभूमीवर मंडळाच्या ठाण्याच्या राजाचे दिमागदार आगमन मोठ्या उत्साहात झालंय। फुलांनी सजवलेल्या भव्य रथावर ठाण्याचा राजा विराजमान झाला होता। या रथाची आकर्षक आरास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। ढोलताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी संपूर्ण पाचपाकाडी परिसर दुमदुमून गेला होता। ठाण्याचा राजा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते। श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम झाल्याने वातावरणात अनोखी ऊर्जा निर्माण झाली होती। नरवीर तानाजी मित्रमंडळ हे ठाण्यातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित मंडळ मानले जाते। दरवर्षी मंडळ सामाजिक उपक्रमांवर भर देत विविध उपक्रम राबवतं। यंदाही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबवण्याची तयारी करण्यात आली आहे। ठाण्यातील गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणून ठाण्याचा राजा ओळखला जातो। त्यामुळेच या आगमन सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलाय। भक्तांच्या उपस्थितीने पाचपाकाडी परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणाचे सुंदर चित्र अनुभवायला मिळाले। मंडळ कधी स्थापन झालं आणि कशा प्रकारे मंडळाची आतापर्यंत वाटतं? आमचे मंडळ 26 जानेवारी 1979 साली स्थापन झालं। यंदा मंडळाचे 47वं वर्ष आहे। दरवर्षी आमच्याकडे विविध प्रकारचे डेकोरेशन केले जातात। यावर्षी आम्ही पाषाणरूपी एक काल्पनिक मंदिर उभं केलंय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे 11 मारुती आहेत त्या 11 मारुतीची प्राणप्रतिष्ठापना या मंदिरामध्ये होणार आहे। दरवर्षी कोणकोणते देखावे सादर केले? आम्ही 2003 साली आमच्या मंडळाचं 25वं वर्ष होतं। त्यावेळी तेव्हापासून आम्ही सेटअप असे तयार करायला लागलो। त्याच्या आधी आम्ही कॅसेट शो करायचो। त्यावेळी आम्ही पुन्हा मीनाक्षी मंदिर म्हणजे देवदासचा सेट केला होता। 2004 साली मीनाक्षी मंदिर केलं होतं। त्यानंतर विविध सेट, शीश महाल, गेल्या वर्षी विष्णूचे 10 अवतार, दशावताराचं स्वरूप केलं होतं, सुवर्ण मंदिर केलं होतं। असे विविध स्वरूप आम्ही दरवेळी आमचा देखावा चेंज असतो। लोकांचा कसा प्रतिसाद त्या देखाव्याला लागतो? खूप चांगला प्रतिसाद असतो, भरपूर गर्दी असते। आता 2 दिवसापूर्वीच आमच्या गणपतीचं आगमन झालं। पूर्ण रस्ता तुडुंब भरला होता, म्हणजे मूर्ती ती खाली होती तर इथपर्यंत हे चालू होतं सगळं। तुमच्या मंडळाची विशेषता काय? विशेषतः म्हणजे आमच्याकडे मंडळामध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतात। त्यामुळे लोक इथे आकर्षण लांबून लोक इथे पहिल्या दिवशी आमच्याकडे पहिला भरपूर गर्दी होते इथे। यंदाच्या वर्षी काय सांस्कृतिक कार्यक्रम? सांस्कृतिक कार्यक्रम आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम इथे काही नसतात। सांस्कृतिक कार्यक्रम आमचे 26 जानेवारी ज्यावेळी आमच्या मंडळी स्थापना असते तेव्हा असते। पण गणपतीमध्ये मेडिकल कॅम्प असतो आमचा। वयोवृद्ध लोकांना मोफत चष्मे वाटप केले जातात, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप केली जातात। एवढंच असं आणि ते जागा कमी असल्यामुळे इथे सांस्कृतिक कार्यक्रम करता येत नाही आम्हाला।